3 ही मी कारली घेतलेली आहे. तुम्ही हिरवी पण ही कारली घेऊ शकता. ही मी धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे. त्याची काप करून घेणार आहे. एकदम पातळ अशी काप करायचे. तिन्ही कारल्याची हे पातळ अशी काप करून घेतलेत. त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे मीठ टाकून घेते. एक अर्धा तास मी लावून ठेवणार आहे. अर्धा तास झाला. आता हे मी याचं पाणी काढून घेणार आहे. त्याला पण पाण्याचा हात लावायचा नाही आपल्याला. त्याचं पूर्ण असं पाणी यातलं काढून घ्यायचं आहे. हाताने असं दाबून भरपूर पाणी निघतं याचं. कारल्याचं हे पाणी मी आता काढून घेतलेलं आहे. आता हे मी फ्राय करून घेणार आहे. अशी छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. अशी चांगली अशी गोल्डन कारली झाली की काढून घ्यायची आहे. कडक पण होतात त्यामुळे. अशा प्रकारे हे मी कारलं फ्राय करून घेतलेलं आहे. असं क्रिस्पी झाले पाहिजे. कारल्याची ही मी चटणी करणार आहे. त्यासाठी हे मिक्सरमध्ये थोडंसं असं क्रश करून घ्यायचं आहे. अर्धी वाटी हे भाजून घेतलेले शेंगदाणे, एक पाव वाटी गूळ, एक 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट 1 चमचा, धने जिरे पावडर 1 चमचा, तीळ 2 चमचे, जिरं 1 चमचा. हे सर्व मी असं थोडंसं असं जाडसर याची चटणी करून घेणार आहे मिक्सरला. कारल्याची चटणी अशा प्रकारे मी जाडसर अशी बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही जशी शेंगदाण्याची चटणी करता तशीच करायची आहे. ही आपली तयार झाली आहे आंबट गोड अशी चविष्ट कारल्याची चटणी.